नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मोठा राजकीय विरोध असून सुद्धा अर्थात संख्याबळाच्या आधारावरती नाहीये, पण तरीही काँग्रेस पक्षानं जी भूमिका घेतली आणि खास करून सूटबुटकी सरकार ह्या राहुल गांधी यांच्याच एका कॉमेंट्समुळं नरेंद्र मोदी आणि भूमी अधिग्रहण कायदा याच्यातून यू टर्न घेतलेला होता. तो सगळा इतिहास पाठीशी असताना सुद्धा ह्या सरकारनं आज दोन शेती क्षेत्रातली महत्वाचे बदल घडवतील असे दोन कायदे पारित केले आणि 1954 सालचा की जो दुसऱ्या महायुद्धामध्ये खरं तर भारतीयावरती ब्रिटिशांनी लादलेला कायदा होता, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि त्यामुळं शेती क्षेत्रामध्ये फार दूरगामी मूलभूत असे बदल होत आहेत असा सरकारचा दावा आहे. अर्थात ह्या दाव्याच्या आधी आपण एक गोष्ट जरा स्पष्ट करू की भारतातलं राजकारण हे इटोपिया, ज्याला आदर्शवादी व्यवस्था म्हणतो, तसं काही नाहीये. किंवा काही युरोपियन राष्ट्रामध्ये की जिथे अशी व्यवस्था आहे की समजा देशहिताची एखादी गोष्ट असेल तर त्या गोष्टीवरती अगदी विरोधी पक्षातली मंडळी सुद्धा सत्ताधारी पक्षाबरोबर जाऊन आपलं मत व्यक्त करतात. किंवा अमेरिका, इंग्लंड सारखी स्थिती नाहीये की सत्ताधारी पक्षाचा खासदार हा आपल्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षाने जे मत नोंदवलेलं आहे किंवा जो कायदा घेऊन आलाय त्याच्या विरोधात ते मत देतील. आपल्याकडे एकच आहे की भारतीय जनता पार्टीने एखादा विषय आणला की त्याला काँग्रेसने विरोध करायचा आणि काँग्रेसने एखादा लोकहिताचा मुद्दा आणला की त्याला भारतीय जनता पार्टीने सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा विरोध करायचा. त्याचे असंख्य पुरावे तुम्हाला समाज माध्यमामध्ये मिळतील आणि जसं जसं समाज माध्यम अधिक प्रबळ झालंय तसं तसं ही भारतातल्या प्रमुख राजकीय पक्षाची हिपोक्रसी ही सतत उघड झालेली आहे. वानगी दाखल भारतीय जनता पार्टीने डाव्यांच्या बरोबर मिळून मनमोहन सिंह यांनी जो अमेरिकेबरोबरचा अणुकरार केला होता त्याला विरोध केला, पण सत्तेवर आल्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीने काही ह्या कायद्यामध्ये किंवा ह्या करारामध्ये फारसा बदल केलेला नाहीये. अशीच काँग्रेस पक्षाची सुद्धा आपल्याला उदाहरणं देता येतील. फार कशाला, आजचा जो कायदा आहे त्या कायद्यातल्या तरतुदीबद्दल काँग्रेस पक्षानंच आपल्या विविध राज्यातल्या निवडणुकीतल्या प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या आधी जे म्हणून काही निवडणूक जाहीरनामे दिले त्याच्यामध्ये हा मुद्दा होता की आम्ही शेती क्षेत्रातले जे बॅरियर्स आहेत ते आम्ही काढून टाकू. त्यामुळे पहिल्यांदा आधी हा मुद्दा बाजूला करू आपण की भारतीय राजकारणामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील हे प्रचंड हिपोक्रटिक आहे. त्यामुळं आपल्याला जे विरोधी पक्षात असताना सोयीचा वाटतो तोच मुद्दा ते सत्तेवरती आल्यानंतर तसाच ठेवतील ह्याची काही खात्री नाही आणि याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही. सो कमिंग बॅक टू आजचा आपला जो शेती क्षेत्रातल्या मूलगामी बदलाविषयीचा मुद्दा आहे, तर त्या मुद्द्याविषयी आज काय झालं, त्यातले आक्षेपाचे मुद्दे काय आहेत आणि संभावित परिणाम काय होऊ शकतात त्याविषयीचा आपला हा आजचा एक्सप्लेनर व्हिडिओ आहे. सो त्यातल्या तार्किक आणि अतार्किक आणि संभावित अशा सगळ्या गोष्टीविषयी आपण आज बोलूया. मुख्य म्हणजे 1991 साली म्हणजे आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर मग मधल्या काळामध्ये सगळी आपली जी समाजवादी व्यवस्था होती त्या समाजवादी व्यवस्थेनंतर आपण थेट 1991 साली नवजागतिक अर्थकारण स्वीकारलं. पण त्या अर्थकारणातला सर्वात दुर्लक्षित घटक होता अर्थातच शेतकरी. म्हणजे शेतकरी हा अजूनही आदिम जमातीतला घटक आहे आणि त्याला हवं तशा पद्धतीनं वापरू शकतो ही सर्व तमाम भारतातल्या राजकीय पक्षाची भूमिका होती, राहिली आणि त्यामुळंच ह्या सगळ्या आर्थिक उदारीकरणातल्या लाभांचा जो लाभ प्रत्यक्षात शेतकरी ह्या घटकाला मिळायला हवा होता तो काही मिळाला नाही. आणि त्याची बिचाराची आज अशी अवस्था झालेली आहे की शेती करणं हे म्हणजे स्वतःचा आत्मघात करून घेण्यासारखं आहे आणि त्याचे असंख्य पुरावे, शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, त्याची होणारी पिळवणूक असे आपल्याकडे माहिती आहेत आपल्याला. तरीही शेती क्षेत्रामध्ये काही मूलगामी बदल करावेत असं कधी कोणाला वाटलं नाही. त्यामुळे सर्वात आधी तर आज जे काही बदल झालेले आहेत त्या बदलांचा मुक्तपणे स्वीकार करायला हवा. आता आज काय झालंय मुख्यत्वे, एकतर दोन जे कायदे केंद्र सरकारने पारित केले, शेतकऱ्यांचं उत्पादन, व्यापार व वाणिज्य कंसामध्ये पदोन्नती आणि सुलभता
विधेयक 2020 आणि शेतकऱ्यांचं कंसामध्ये सबलीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि शेतसेवा विधेयक 2020 आणि इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यावरती बंधनं होती आणि व्यापाऱ्यावरती ही बंधनं होती की त्यांनी किती साठवणूक करायची आणि शेतकऱ्यांनी कोणत्या दरामध्ये शेतमाल विकायचा. सो मूळच्या एका कायद्यातली दुरुस्ती आणि 2 नवे कायदे. आता जरा ह्या सगळ्या तीनही घटकांचा एकत्रित विचार केल्यानंतर सरकारच्या मतानुसार काय काय घडू शकतं. एक म्हणजे शेतकऱ्याला स्वतःचा दर ठरवण्याचे पूर्ण अधिकार असतील. शेतकऱ्याला जिथल्या कुठल्या घटकाला शेतमाल विकायचा आहे ते विकण्याचे अधिकार असतील. शेतकऱ्याला काही खासगी कंपन्यांबरोबर करार करून पेरणीच्या वेळेलाच आपला भविष्यातला दर कोणता असेल ते निश्चित करण्याचे अधिकार असतील. म्हणजे बाजारपेठेतल्या संभावित नुकसानीचे, जसं की आता सोयाबीन हातातून अशी आल्यानंतर पावसानं जो काही धुमाकूळ घातलाय आणि सोयाबीन बरोबरच उडीद आणि मुगाला कोंब फुटलेले आहेत, तर त्याची नुकसानीची जबाबदारी ही त्या कंपनीवरती असेल किंवा त्या घटकावरती असेल की ज्याने ह्या शेतकऱ्याबरोबर त्याचा त्यावेळेचा आधारभूत खरेदी किंमत ठरवलेली. ह्याशिवाय बाजार समितीच्या बाहेर तुम्ही व्यापार करणार असल्यामुळं कुठलाही सेस किंवा वाहतुकीचा खर्च हा शेतकऱ्यांना द्यावा लागणार नाही अशी कायद्यातली तरतूद आहे. आंतरराज्यीय वाहतुकीला, आंतरराज्यीय शेतमाल विक्रीला सरकारनं परवानगी दिली आहे. इनफॅक्ट गेल्या 1.5 महिन्यामध्ये देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत शेतमाल घेऊन जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या किंवा आता सोलापूर पासून बेंगलोरपर्यंतची रोरो वाहतूक करणारी ट्रेन जी की प्रत्यक्ष रेल्वेच्या त्या वॅगनवरती ट्रक्स लोड करते आणि ती बेंगलोरच्या दिशेने घेऊन गेली. सो असं काही बदल त्यांनी केलेले, त्यामुळे तोही मुद्दा उडा. शेतकऱ्यांना त्याच्या स्वतःच्या गटशेतीच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या 10,000 शेतकरी कृषी प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून व्यापार करण्याची संधी आहे. ज्याला कुणाला पॅन कार्ड आहे असा कोणताही घटक म्हणजे व्यक्ती किंवा मग शेतकरी कंपनी हा त्याला हवं तशा पद्धतीचा कमोडिटी बाजारातला सहभाग नोंदवू शकते. त्यामुळे वरकरणी जर बघितलं तर हे खूपच मूलभूत अशा पद्धतीचे बदल. आता यातले आक्षेपाचे मुद्दे काय आहेत? आक्षेप क्रमांक 1 की मुळामध्ये जे की हरियाणा आणि पंजाबमध्ये जे काही आज घडतंय त्याच्यात असं सांगितलं जातं की याचा अल्टिमेटली मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा होईल. ती शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच्यानंतर जे काही लिगल बॅटल होतील, म्हणजे समजा एखाद्या कंपनीने एखाद्या शेतकरी गटाबरोबर किंवा एखाद्या गावाबरोबर जो काही करार केला त्या कराराची नंतर त्यांनी पूर्तता नाही केली तर त्यातून नवीन कायदेशीर बखेडे तयार होतील. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते, कारण तो असा घटक आहे की ज्याला सहजासहजी फसवलं जाऊ शकतं अशी मान्यता आहे. सो तो एक आक्षेपाचा मुद्दा आहे. जे छोटे शेतकरी घटक आहेत त्या छोट्या शेतकरी घटकांना कंत्राटी शेती किंवा बाजारपेठेतला आपला सहभाग हा संघटितपणे कसा नोंदवता येईल ह्याच्याविषयी पण आक्षेप आहे. तर याच्यावरती सरकारचं स्पष्टीकरण आणि तज्ज्ञांची मतं जर आपण एकत्रित बघितली तर ती अशी की कायदेशीर प्रक्रिया निराकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवरती सरकार यंत्रणा उभी करते. पण त्यातला आक्षेपाचा मुद्दा हाच असणार आहे की 1991 साली ज्या वेळेला आर्थिक उदारीकरण आलं त्यानंतरचा सर्वात पहिला मोठा जो घोटाळा झाला तोच हर्षद मेहता यांचा घोटाळा. कारण नियमन करणारी व्यवस्था ही नीट नव्हती. आता तुम्ही जर जयराम रमेश यांचं ते पुस्तक किंवा मॉन्टेग सिंग अहलुवालिया यांचं ते पुस्तक या दोन्ही पुस्तकांचा एकत्रित अभ्यास केला तर असं लक्षात येतं की इकॉनॉमिकल रिफॉर्म्स आणत असताना नियामक संस्थांचं सबलीकरण करण्यामध्ये आजही भारत सरकार कमी पडलेलं आहे. त्यामुळं ह्या क्षणापासून केंद्र सरकारची ही जबाबदारी असेल की केंद्रीय पातळीवरती अशा नियमन व्यवस्था उभा कराव्या की ज्याच्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आणि जर झाली तर त्याचं तत्काळ निराकरण होईल. त्याही पुढं अशी एक विम्याची व्यवस्था की ज्यातून शेतकऱ्यांचं नुकसान टाळता येईल. त्यामुळे ह्या पातळीवरती सरकारला करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुसरं असं म्हटलं जातं की ह्याच्यातून बाजार समित्यांचं अस्तित्व हे नष्ट होईल. आता काही तज्ज्ञांच्या मते ते नष्ट झालं तरी काही फार वावगं नाहीये, कारण महाराष्ट्राचं उदाहरण जर आपण बघितलं की ज्याच्यातून काही राजकीय पक्षांची पाळेमुळं ही खूप खोलवर रुजली, त्यातून काही आमदार झाले, काही खासदार झाले, मंत्री झाले, पण ह्या मंडळींनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं काय केलं
बाजार समितीच्या माध्यमातून असं जर प्रश्न विचारले तर त्यांना फार समाधानकारक उत्तरं देता येणार नाहीत. त्यामुळं बाजार समित्या बंद पडल्या तर फारसं काही त्यातनं होणं फार काही कोणाला वाईट वाटायचं कारण नाहीये. पण बाजार समिती ही एक अशी व्यवस्था आहे की जिथे अश्युअर्ड पद्धतीनं खात्रीशीरपणे व्यवहार होतात आणि फसवणूक होण्याचं प्रमाण कमी असतं. तो याच्यावरती सरकारचं असं म्हणणं आहे की बाजार समित्यांचं अस्तित्व कायमच राहणार आहे. बाजार समित्या आहेत त्या तशाच राहतील, परंतु कालांतरानं बाजार समित्यांचं अस्तित्व असंच राहील का? मोठ्या बिग कॉर्पोरेट आल्या, रिलायन्स आलं, टाटा आलं, महिंद्रा आलं, किंवा मग एडीएम सारखी कंपनी आली जी परदेशातली कंपनी आहे, किंवा परदेशातल्या मल्टीनॅशनल कंपनीज आल्या तर मग बाजार समित्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ असणार नाही. ह्या कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जातील आणि तिथून शेतमाल खरेदी करतील. त्यामुळे आज जरी बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवलेलं असलं तरी ते भविष्यात तसंच राहील, अर्थात ते इतक्यात संपणार नाही ह्याची काही खात्री देता येत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की अशा पद्धतीचा कायदा किंवा अशा पद्धतीचे कायदे आल्यामुळं सरकारची शेतमाल खरेदी संदर्भातली जबाबदारी संपली का? यावरती सरकारचं असं म्हणणं आहे की एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस, की जी खरं म्हणजे आता मॅक्सिमम सपोर्ट प्राइसच झालेली आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांना फार काही फायदा होतोय असं वाटत नाही, तर ह्या एमएसपीच्या दरानं शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी हे सरकार कायमच ठेवणार आहे. इनफॅक्ट नव्या एमएसपीच्या दराची लवकरच घोषणा होईल असं सांगितलं जातं. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे ह्या कायद्यातल्या तरतुदी काय आहेत, तर केंद्र सरकार एक अशी परिसंस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. मग ते मोठ्यात मोठ्या गावात असेल, त्याच्या अर्थात लोकसंख्येविषयीच्या तरतुदी आणखी यायच्यात, की जिथे एक अशी परिसंस्था असेल की जिथे शेतकरी आणि व्यापारी एकत्रित येतील आणि त्याचा शेतमाल थेट खरेदी करतील. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही एक बेसिक असे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू की ज्याच्यातून साठवणूक, ग्रेडिंग आणि स्टोरेज ह्याच्याबरोबर थेट असं विक्री केंद्र आम्हाला जिथं उभा करता येईल आणि त्याच्यासाठी आम्ही शेतकरी कंपन्यांना मदत करू. आणि 2014 नंतर हे सरकार आल्यानंतर श्री दिवंगत नेते अरुण जेटली यांनी जो अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्येच पहिल्यांदा याचं सुतोवाच करण्यात आलेलं होतं की शेतकरी कंपन्यांच्या माध्यमामधून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीला सरकार प्रोत्साहन देईल. तशा पद्धतीचे काही प्रयत्न महाराष्ट्रात पण झालेले आहेत. काही चांगल्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या आहेत. ई नाम ट्रेडिंग जे होतं त्याच्याबद्दल काही प्रश्न, काही शंका होत्या, तर त्याच्यावरती सरकारचा असा खुलासा आहे की ई ट्रेडिंग ही सुरूच राहणार आहे. इनफॅक्ट त्याला आणखीन जास्तीत जास्त त्यातनं बढावा मिळेल अशा अर्थाने व्यवहार केले जाते. सो ओपन हार्टेडली म्हणाल तर ह्या नव्या बदलांचं स्वागतच करायला हवं. ह्याच्यातल्या कॉर्पोरेट लॉबिंग, नियमन संस्था, शेतकऱ्यांची फसवणूक ह्याविषयी आपल्याला डोळ्यात तेल घालून बघायलाच हवं. पण दुसरा एक महत्वाचा मुद्दा, आणि खास करून तो आणखी दुर्लक्षित आहे, तो असा की आता केंद्र सरकारनं हा कायदा आणतच असताना, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आणतच असताना आपलं राजकीय हित लक्षात घेऊन गेल्याच आठवड्यामध्ये कांद्याच्या निर्यातीला बंदी घातली. आणि त्यातून ज्यावेळेला हा प्रश्न केंद्रीय मंत्र्याला त्यांच्याच पक्षातल्या काही मंडळींनी विचारला की शेतकऱ्यांचं हित यातनं बाधा येते, त्यावेळेला सरकार असं म्हणालं की देशामध्ये शेतकऱ्यांची संख्या आणि ग्राहकांची संख्या याची तुलना होऊ शकते का? आणि आता तर मध्य प्रदेशमधल्या निवडणुका येऊ घातल्यात, पोटनिवडणुका, बिहारची निवडणूक आहे आणि पाठोपाठ बंगालची निवडणूक होईल. सो ह्याच्यात ग्राहक हा जर राजकीय पक्षांचा पुढेही अजेंडा असेल तर ह्या बदलानंतर सुद्धा इसेन्शियल कमोडिटी ऍक्टमध्ये खास करून कांदा हा घटक लक्षात घेऊन सरकार फार निर्भळ मनाने वागेल असं वाटत नाही. पण आपलं सुदैव एवढंच आहे की राजकीय पक्षांना प्रश्न विचारण्यासाठीचे प्लॅटफॉर्म्स आता खूप स्ट्रॉंग झालेले. एक म्हणजे सोशल मीडियावरती सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं उतरता येतं आणि त्यासाठी आता कुठल्याही राजकीय व्यवस्थेची गरज राहिलेली नाही. दोन, मुळामध्ये शेतकऱ्यांचं जे ऍव्हरेज एज आहे, वय आहे, ते आता 35च्या जवळ आलंय आणि तो सजग आहे. त्यामुळं त्याला इतक्या सहजासहजी फसवता येईल, आपले हिडन अजेंडे त्याच्यावरती थोपवता येतील, हे आता राजकीय पक्षांनी विसरून जायला हवं.
सो आजचा एक्सप्लेनर हा फक्त आज जो घडून आलेला बदल आहे त्याच्या मर्यादित आहे. त्याचे जसे जसे संभावित परिणाम होतील, बाय द वे आपला हा शेतीविषयक बदलाचा हा तिसरा एक्सप्लेनर व्हिडिओ आहे आणि आपण प्रत्येक वेळेला केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की शेतकरी हा घटक जोपर्यंत भारतामध्ये बदल म्हणून जे काही घडत आहे त्याचा लाभार्थी होणार नाही तोपर्यंत आत्ता भारतात असलेल्या लोकशाहीला काही अर्थ नाहीये, आर्थिक उदारीकरणाला काही अर्थ नाहीये. सो आपला हा तिसरा एक्सप्लेनर व्हिडिओ आहे शेतीविषयक बदल जे होत आहेत त्याचा. पण पुढं जसं जसं आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये वाट चुकतीये किंवा निसरणी झालीये किंवा छुपे काही गारदी बसलेले आहेत, तर आपण त्यांचा त्यावेळेला योग्य तो समाचार योग्य त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आमचे हे जे एक्सप्लेनर व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात याबद्दल तुमची मतं जरूर कळवा. आमचं जे युट्यूब चॅनल आहे, माझं जे ट्विटर अकाउंट आहे आणि फेसबुक अकाउंट आहे त्याला फॉलो करा. थांबूया आपण इथे.